नमस्कार, मी कल्पना श्री स्वामी समर्थ. चला आज आहे ना इथे ना सकाळीच नाश्ता बनवायचा आहे. आता हे काळे चणे म्हणतात याला किंवा मग गावठी हरभरे पण म्हणतो. आता ते आहे ना रात्री भिजत ठेवले ते. आता ते पाण्यातून काढून घेतले आणि धुवून घेतले. आता आपण कुकरमध्ये ना थोडंसं तेल घालू. अगदी थोडं घातलेलं आहे. त्याच्यात जिरं मोहरी घालू आणि आता इथे ना आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे थोडासा कांदा. नंतर आपल्याला छान असा कांदा परतून घ्यायचा आहे. आता तुम्हाला कांदा टॅमॅटो नसेल घालायचा तरी चालेल. तुम्ही असंच मीठ टाकून शिजून घेतलं तरी पण नाश्त्याला खूप छान असतात हे. खूप पौष्टिक असतात. थोडा कढीपत्ता पण घालून घेतला. त्याच्यानंतर कढीपत्ता पहिलेच घातला ना त्यावेळेस तो जळून जातो. आता याच्यामध्ये अगदी थोडीशी ना आपण आहे ना आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरीची पेस्ट घालू. अगदी पाव चमचा. हे बघा, अगदी पाव चमचा घातलेली म्हणजे चव छान लागते भाजीला. आणि काही काही भाज्यांमध्ये लसूण टाकायचा, काही भाज्यांमध्ये असं आलं लसूण पेस्ट टाकली ना छान लागते. आता इथे बघा छान ती पण तळून घेतली म्हणजे कच्चेपणा जाईपर्यंत. आता आपण याच्यात घालू टॅमॅटो. आता टॅमॅटो घातल्यानंतर तो पण छान असा फ्राय करून घ्यायचा. आणि आता इथे बघा अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे मी. तेल जास्त नाही घातलं, अगदी थोडंच घातलेलं आहे. तुम्ही जास्त घालू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट, अगदी थोडंसं अर्धा चमचा. आणि याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला धना पावडर. आता मेन मसाला म्हणजे आपल्याला याच्यात घालायचं आहे छोले मसाला 1 चमचा. आणि आता याच्यामध्ये फोडणीमध्ये कोथिंबीर घातली. आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा कमी तेल आहे ना त्याच्यामुळे असं दिसतं ते. आणि म्हणजे कोरडा मसाला दिसतो. आता याच्यामध्ये ना आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे गरम. मसाले मग छान शिजतात. आता इथे तेल आपलं पाणी घातलेलं आहे. आणि इथे बघा आपला मसाला पण म्हणजे छान तयार झालेला आहे. हे बघा आता आपल्याला आहे ना याच्यामध्ये घालायचे आहे जे आपण ते चणे ठेवलेले आहे ना ते आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊ. हे बघा मसाला पण छान तळला आहे म्हणजे फ्राय झाला आहे, तो छान असा मऊ झाला आहे. चला आता चणे घालून घेऊ किंवा हरभरे. हे बघा गावठी हरभरे अगदी छोटे छोटे असतात ते आणि खरंच छान असतात. आता ही हरभरे ना माझे घरचेच असतात शेतातले आणि असे थोडेफार घेऊन येते अशी नाश्त्यासाठी किंवा मग कधीतरी अशी काळी आमटी किंवा टिफिनसाठी असं काहीतरी. चला आता याच्यात परत मी 1 ग्लास पाणी घालते. गरम पाणी घातलेले मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यात मीठ घालायचं आहे आता आपल्याला चवीनुसार. आता थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणजे मग ते छान शिजतात. हे बघा चला आता इथे मी ना कुकरचं झाकण लावून घेते आणि 2-3 शिट्ट्या करून घेते. हे बघा चला आता इथे बघा कुकरच्या 2-3 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहे आणि कुकर थंड झालेला आहे. हे बघा आता उघडते, बघू शकता. आणि आता इथे बघा गरम आहे अजून. आणि थोडासा अगदी थोडासा खाली रस्सा दिसतोय तुम्हाला, जास्त नाही थोडासा. आणि बघू शकता झालेली आहे इथे आपला नाश्ता. आता आपण आहे ना प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि आता प्लेटमध्ये काढल्यानंतर आणि गरम गरमच छान लागतो नाश्ता खायला. आता याच्यावरती तुम्ही चाट मसाला टाकून खाऊ शकता किंवा मग शेव असेल तर शेव पण टाकून खाऊ शकता. आता इथे बघा मी थोडंसं प्लेटमध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये ना आता थोडासा कांदा, टोमॅटो आणि काकडी पण होती माझ्याकडे, ती पण घातली. आणि वरून थोडीशी कोथिंबीर, वरून तुम्ही लिंबू पण टाकू शकता. चला इथे आपला सकाळचा नाश्ता झालेला आहे, पौष्टिक असा, बघू शकता. चला आता त्याच्यानंतर आहे ना हा सकाळचा नाश्ता झाला. चला आता दुपारून मग आज आहे ना जेवणामध्ये बनवायचं होतं वांग बटाटा. आता इकडं अख्खं वांग केलेलं आहे आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे. चला आता आपण पटकन वांग करू. आता इथे कुकरमध्येच करणार आहे म्हणजे लवकर होतं.
आता कुकरमध्ये तेल घालून घेतलं, त्याच्यात नेहमीप्रमाणे आपलं जिरं, मोहरी. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता आणि त्याच्यानंतर आहे ना याच्यात आपल्याला मसाले घालायचे. आता सुके मसाले. आता इथे मी घेतलेली आहे मिरची, हळद आणि त्याच्यानंतर किचन किंग मसाला आणि धना पावडर इतकंच घातलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर परत फोडणीमध्ये छान लागते चव. मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं इथे पण पाणी घालायचं, कारण का मसाले ना जळती नाही तर मग मसाले पूर्ण जळून जातात. आता इथे बघा आपल्याला ना वाटण घालायचं. तर वाटण मी काय केलंय माहिती का, याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा इंच आलं आणि थोडंसं लसूण आणि थोडी कोथिंबीर इतकंच मी हे बारीक करून घेतलेलं आहे. मिक्सरला छान बारीक पेस्ट केली ना म्हणजे छान तरी पण येते भाजीला. आता इथे तुम्हाला दिसत असेल एकदम असं पांढरं किंवा व्हाईट, पण मग नंतर तुम्ही पुढे बघा ना छान तरी येते. चला मिक्सरचं भांडं इथे धुवून टाकलेलं आहे आणि गरम पाणी घालायचं. गरम पाणी घातलं ना तरी येते, थोडीशी अशी लाल दिसते भाजी पण आणि तरी छान येते. आता इथे बघू शकता अजिबात तरी नाही किंवा लाल दिसत नाही, पण जेव्हा भाजी होईल तेव्हा तुम्ही बघू शकता. चला आता याच्यामध्ये मी ना बाजूला पाणी गरम करायला ठेवलं तर ते घातलेलं आहे आणि मीठ घालून घेतलं आहे. आता याच्यामध्ये ना एक बटाटा पण मी घालणार आहे बघा. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचे आहे वांगे. आता इथे मी 4 वांगे घेतलेले आहे आणि अख्खे वांगे हे आणि ते ना असे मध्यभागी बघून घेतले, चिरून घेतले, काही अळई वगैरे आहे की असं. हे बघा ते घातलेले आहे. आता कुकर छोटा आहे म्हणून तो जास्त भरलेला दिसतो, पण भाजी काही जास्त नाही, थोडीच आहे 3 लोकांसाठी. चला आता इथे बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथे आपल्याला घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावून. आता इथे मी कुकरचं झाकण लावून घेते आणि 2 शिट्ट्या करते आणि गॅस कमी ठेवायचा. चला आता इथे 2 शिट्ट्या झालेल्या आहे. कुकर उघडून दाखवते. बघू शकता तेव्हा तुम्हाला अजिबात तरी दिसत नव्हती किंवा लाल दिसत नव्हतं, पण छान होते भाजी. नंतर अगदी कमी तेलातच भाज्या असतात माझे, जास्त तेल नसतं. हे बघा एवढे छान शिजतात वांगे पण आणि बटाटा पण छान शिजतो. हे बघा छान असं वांग तयार झालेलं आहे आपलं गरम गरम. आणि याच्यामध्ये पण आता ह्या रश्श्यामध्ये पण वरून शेव वगैरे टाकून खाली ना छान लागते. हे बघा आपलं वांग बटाटा रस्सा भाजी तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर आहे की नाही.